पंतप्रधान आणि सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. काय नेमकी पार्श्वभूमी आहे या संघर्षाची? मला असं वाटतं की हा पूर्णतः स्पॉन्टेनियस झालेला आहे. काल दुपारपर्यंत सिच्युएशन एकदम नॉर्मल होती. ज्या वेळेला त्यांनी हे सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स बॅन करण्याचा निर्णय घेतलेला होता, त्या संदर्भात अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तरुण, हे प्रामुख्याने सगळे 20s मधले तरुण आहेत जे रस्त्यावरती आलेले आहेत आणि त्यांच्या प्रामुख्याने 2 मागण्या आहेत. त्यामधली जी पहिली मागणी आहे ती फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे प्रेझेंट जे KP ओलींचं गव्हर्नमेंट आहे त्याच्यामध्ये जो रॅम्पंट करप्शन आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे, तो भ्रष्टाचार कशाही पद्धतीने नियंत्रणात आणणं, म्हणजे एक तर त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे आणि दुसरं जो सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सचं बॅन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जे निर्बंध घातले गेलेले आहेत त्याच्या विरोधामध्ये आहे. आता याकडे आपण यासाठी भारतामधनं गांभीर्याने पाहतो आहे, कारण हे अशा स्वरूपाने आपल्या नेबरहूडमध्ये, आपल्या शेजारी देशांमध्ये झालेलं हे दुसरं आंदोलन आपण पाहतो. यापूर्वी बांगलादेशमध्ये 2 वर्षांपूर्वी काय घडलं हे आपण बघत होतो आणि अशाच पद्धतीने तरुण हे रस्त्यावर, त्याच्यात सोशल मीडियाचा नव्हता पण भ्रष्टाचाराचा मात्र त्यामध्ये आरोप होता. आता यामध्ये अजून तरी पुढे आलेलं नाहीये, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावरती स्पॉन्टेनियसली तरुण कसे काय रस्त्यावरती येऊ शकतात, यामध्ये कुणी एखादी ऑर्गनाइज्ड इन्स्टिट्यूशन याच्या पाठीशी आहे का, हे महत्त्वाचं बाब आहे जो लक्षात घ्यावी लागेल. अर्थात जर नेपाळमध्ये गेल्या 1-2 वर्षातल्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर त्या ठिकाणी आपल्याला 2 प्रकारचे मतप्रवाह हे प्रभावी होताना दिसतात. एक तर KP ओलींच्या अंतर्गत चायनाचा जो प्रभाव आहे तो तिथं प्रचंड प्रमाणात वाढतो आहे आणि त्यामुळे एक आहे की जो चीनचं बाजू रिप्रेझेंट करणारा गट आहे आणि दुसरं म्हणजे तिथं राजेशाही, नेपाळ हे पहिले एक हिंदू राष्ट्र होतं, तिथं राजेशाही होती आणि नंतर मग त्यांचं ट्रान्झिशन हे एका राजेशाहीकडनं लोकशाहीकडे झालं. आता तिथं पुन्हा एकदा राजेशाहीचे जे रूट्स आहेत ते पुन्हा प्रभावी बनताना दिसत आहेत. त्यांचे जे नरेश आहेत ते पुन्हा नेपाळमध्ये परतलेले आहेत आणि त्यांना ज्या प्रचंड प्रमाणामध्ये तरुणांचं समर्थन मिळतं आहे, त्यामुळे नेपाळ पुन्हा एकदा राजेशाहीकडे वळतो का, अशा स्वरूपाचा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे 2 मतप्रवाहांमध्ये नेपाळ हा विभागला गेला असल्यामुळे नेमकं कोणाच्या बाजूने किंवा कोणाला याची भीती वाटते या सोशल मीडियाची हे पाहणं गरजेचं आहे. मला असं वाटतंय की साधारणतः चायनामध्ये देखील अशाच पद्धतीने जे अमेरिका आणि युरोप पुरस्कृत सोशल मीडियाचे ॲप्लिकेशन्स आहेत त्याला चायनामध्ये पण बॅन करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीचा निर्णय हा ओली गव्हर्नमेंटने घेतलेला आहे हा चीन पुरस्कृत असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण त्यांना त्यांच्या अस्तित्वाची कुठेतरी भीती आहे आणि पुन्हा एकदा नेपाळमध्ये जे नेपाळचे मूळ रूट्स आहेत ते रूट्स म्हणजे राजेशाहीचे रूट्स आहेत ते पुन्हा मोमेंटम घेताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना कुठेतरी त्याच्यापासून भीती आहे म्हणून हे सोशल मीडिया ॲप्लिकेशन बॅन केले जात आहेत का, ही पण शक्यता नाकारता येत नाही. मला असं वाटतं की येत्या काळात एक क्लिअर होईल. मात्र एक बाब आहे की आता हा व्हायलंट होण्याकडे थोडासा त्यांचा कल जो जातो आहे, कारण ते बॅरिकेड्स पार्लमेंटच्या समोरचे त्यांनी क्रॉस केलेले आहेत आणि त्यामुळे सध्या तरी सिच्युएशन ही अनसर्टन आहे, ब्लिक आहे आणि होलाटाईल पण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वेट अँड वॉच ठेवावं लागेल, परंतु इतक्या स्पॉन्टेनियसली तरुण एकत्रितपणे येणं याच्या मागे कुठली तरी एक ऑर्गनाइज विचार प्रवाह असल्याची शक्यता नाकारता येत नाही. निश्चितपणे शैलेंद्रजी, 28 ऑगस्टची मुदत या सर्व सोशल मीडिया कंपन्यांना देण्यात आलेली होती सरकारकडून, तिथल्या सरकारकडून. मात्र एकाही प्रमुख कंपनीकडून अशा प्रकारचे अर्ज करण्यात आलेले नाहीत किंवा त्याला प्रतिसाद देण्यात आलेला नाही अशी देखील माहिती मिळते आणि त्यामुळे नेपाळ सरकारनीचे जे निकष आहेत, जे नियम आहेत ते फॉलो होत नाहीत, हे तांत्रिक कारण समोर करत ही बंदी लादण्यात आलेली आहे. नेमकं या सरकारला काय याच्या मागचे उद्देश असू शकतात? जसं तुम्ही चीनचा प्रभाव आहे एक प्रमुख कारण सांगितलं, मात्र त्या व्यतिरिक्त इतक्या मोठ्या प्रमाणावर सध्या तरुणाईकडून अशा प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो आणि कदाचित हे सरकारला गेज करता आलं नाही असं आपण म्हणू शकतो का? काय नेमकी प्रक्रिया याच्या मागे असू शकते? हे बघा, ज्या वेळेला अशा स्वरूपाचे सोशल मीडिया ॲप्लिकेशन ज्याच्या माध्यमातून तरुणाई आपले मत, आपले विचार व्यक्त करण्यासाठी ज्यांचा वापर आता जगभरातनं होताना दिसतोय, ज्या देशांमध्ये प्रस्थापित सरकारला त्यांच्या अस्तित्वाविषयी, त्यांच्या राजकीय अस्तित्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतात किंवा त्याविषयी त्यांना काही चिंता वाटते किंवा अस्थिरता वाटते, अशा वेळेला अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमांवरती बंदी आणण्याचे प्रकार केले जातात. उदाहरणार्थ चीनचं आपण जर घेतलं तर प्रामुख्याने चीनला कुठेतरी ही भीती आहे की अमेरिका आणि अमेरिका पुरस्कृत हे जे सगळे सोशल मीडिया
ऍप्लिकेशन्स आहेत, याच्या माध्यमातून चीनमध्ये कुठेतरी त्यांच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धक्का पोहोचू शकतो, चीन कुठेतरी विघटनाच्या मार्गावर जाऊ शकतो. म्हणून चीनने एक पॉलिसी डिसिजन घेऊन त्यांनी स्वतःचे आपले ऍप्लिकेशन्स इव्हॉल्व्ह केले. निश्चितपणे आणि शैलेंद्रजी, या उत्तरासाठी मी तुमच्याकडे येतोच, मात्र